नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलचा 12 जून 2025ला झालेला शिफ्ट 3चा पेपर आज आपण बघूया. पहिला प्रश्न, भारतात कोणत्या टप्प्यात आणि वर्षात लोकसंख्या वाढीचा दर स्थिर होता? उत्तर, दुसरा टप्पा 1921 ते 1951. कोणत्या मौर्य शासकाने बौद्ध धर्मप्रचारक परदेशात पाठवले? उत्तर, अशोक. अवरोधित पित्तनलिका असलेल्या व्यक्तीमध्ये कोणत्या जीवनसत्वाची कमतरता असते? उत्तर, व्हिटॅमिन B12. उपोष्णकटिबंधीय जेट प्रवाह खालीलपैकी कोणता मान्सून मागे घेण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो? उत्तर, जमिनीवर घट निर्माण करणे. आसाम, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये औस, अमन आणि बोरो हे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे पीक आहेत? उत्तर, भात. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करतो? उत्तर, भारताचे राष्ट्रपती. 2025 मध्ये लॉन्च केलेल्या विक्रम 3201 मायक्रोप्रोसेसरच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरले गेले? उत्तर, 180 नॅनोमीटर सिमोस तंत्रज्ञान. कोणता नृत्य प्रकार दुर्गा आणि महिषासूर यांच्यातील मस्करीचे प्रतिनिधित्व करतो? उत्तर, दांडिया रास. वर्ल्ड कप स्टेज 1 2025 मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या रिकर्व पुरुष तिरंदाजी संघाचे सदस्य कोण आहेत? उत्तर, धीरज बोम्मादेवरा, अतनु दास आणि तरुणदीप राय. - 2024 मध्ये भारताने संपादन विलंब कमी करण्यासाठी कोणत्या संरक्षण खरेदी धोरणामध्ये एक जलद ट्रॅक खरेदी कलम लागू केले? उत्तर, संरक्षण संपादन प्रक्रिया. खालीलपैकी 1857च्या संबळपूरच्या बंडाचा नेता कोण होता? उत्तर, वीर सुरेंद्र साई. जानेवारी 2025 मध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदानाचा प्रचार करण्यासाठी कोणती थीम वापरली गेली? उत्तर, नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर. खालीलपैकी कोणती नदी अजमेरजवळील अरवली पर्वतरांगांच्या पश्चिमेकडील उतारावर उगवते, जिथे ती सागरमती म्हणून ओळखली जाते? उत्तर, लुनी. भारतीय राज्यघटनेच्या कलम 188 अन्वये राज्य विधानसभेत प्रथमच जागा घेण्यापूर्वी राज्याच्या आमदारांनी काय केले पाहिजे? उत्तर, शपथ किंवा प्रतिज्ञा घेतली पाहिजे. कच्छ आणि काठियावाड किनारपट्टी भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर, गुजरात. मार्च 2025 मध्ये कोणत्या बँकेने ग्लोबल वुमन NRE आणि NRO बचत खाते सुरू केले? उत्तर, बँक ऑफ बडोदा. निर्गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न सरकारच्या गैर कर महसुलात योगदान देते. कोणती संस्था भारतात निर्गुंतवणुकीचे व्यवस्थापन करते? उत्तर, दीपम. खालीलपैकी कोणते संगम साहित्यातील हेतुत्वकाई नाही? उत्तर, टोलकप्पियम. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचा कार्यकाळ किती असतो? उत्तर, 4 वर्षे. ओशन व्युऑंगची कोणती कादंबरी एका 19 वर्षाच्या हाय नावाच्या तरुणीला फॉलो करते, जी डिमेन्शिया असलेल्या वृद्ध महिलेची काळजीवाहू बनते? उत्तर, द एम्परर ऑफ ग्लॅडनेस. भारताच्या आकस्मिक निधीबाबत भारताचे राष्ट्रपती कोणते अधिकार धारण करतात? उत्तर, अनपेक्षित खर्चासाठी पैसे अग्रिम करण्यासाठी राष्ट्रपती निधीवर नियंत्रण ठेवतात. जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान नियतकालिक श्रमबल सर्वेक्षणानुसार भारतातील बेरोजगारीचा दर किती होता? उत्तर, 3.2%.
स्प्रेडशीटमधून कॉपी केलेली सामग्री घालण्यासाठी MS वर्डमधील पेस्ट स्पेशल फंक्शन वापरताना वर्ड डॉक्युमेंटमध्ये गणना केलेली मूल्ये प्रदर्शित करताना खालीलपैकी कोणता पेस्ट पर्याय मूळ सूत्र गणना जतन करेल? उत्तर MS एक्सेल वर्कशीट ऑब्जेक्ट. 2025 मध्ये खालीलपैकी कोणते शहर COP30 हवामान शिखर परिषद आयोजित करणार आहे? उत्तर बेलेम, ब्राझील. हडप्पाच्या सिलवर कोणता प्राणी किंवा पक्षी सामान्यतः चित्रित केला जातो? उत्तर युनिकॉर्न. सर्किटमध्ये प्रतिरोध बदलण्यासाठी कोणता घटक सामान्यतः वापरला जातो? उत्तर रिओस्टॅट. 1602 मध्ये स्थापन झालेल्या खालीलपैकी कोणती कंपनी व्हर्निगडे ओस्टिंडिश कंपनी म्हणूनही ओळखली जाते? उत्तर डच ईस्ट इंडिया कंपनी. मार्च 2025 मध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते? उत्तर मॉरिशस. मेंडेलिव्हच्या काळात खालीलपैकी कोणते घटक सापडले नव्हते? उत्तर रेडॉन आणि पोलोनियम. 2025-26च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेली नवीन योजना कोणती होती जी 100 कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांना लक्ष्य करते आणि कृषी उत्पादकता, पीक विविधीकरण, शाश्वत पद्धती, सिंचन आणि काढणीनंतरची साठवण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते? उत्तर पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. वापरकर्त्याला MS पॉवरपॉईंटमध्ये बुलेट केलेली यादी हवी आहे. सूची आयटम टाईप केल्यानंतर आणि एंटर दाबल्यानंतर त्यांना सब बुलेट पॉईंट तयार करायचा आहे. खालीलपैकी कोणत्या कृतीमुळे हे विश्वसनीयरित्या साध्य होईल? उत्तर परिच्छेद गटातील इन्क्रीज लिस्ट लेवल बटणावर क्लिक करणे. MS पॉवरपॉईंट 365 मधील .ppsx फाईल फॉर्मॅटचा प्राथमिक उद्देश काय आहे? उत्तर प्रेझेंटेशन थेट स्लाइड शो मोडमध्ये उघडणाऱ्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करण्यासाठी. 29 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे पर्यावरण 2025 या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले? उत्तर द्रौपदी मुर्मू. कोणत्या कायद्याने महामहिमांना उच्च न्यायालये स्थापन करण्यासाठी लेटर्स पेटंट जारी करण्याचा अधिकार दिला? उत्तर भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861. पर्वत शिरोमणी भगतसिंग कोश्यारी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? उत्तर मदन मोहन सती. MS पॉवरपॉईंट 2019 मध्ये जेव्हा तुम्ही मजकूर बॉक्समध्ये टाईप करताना एंटर की दाबता तेव्हा काय होते? उत्तर त्याच मजकूर बॉक्समध्ये कर्सर पुढील ओळीवर जातो. न्यायमूर्ती सय्यद शाह मोहम्मद कादरी यांनी वर्गीकृत केल्यानुसार खालीलपैकी कोणता न्यायिक पुनरावलोकनाचा वर्ग नाही? उत्तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमधील न्यायिक नियुक्तींचे न्यायिक पुनरावलोकन. खालीलपैकी कोणते विधान संगणक प्रणालीतील रॅम आणि रोमच्या भूमिकेचे उत्तम वर्णन करते? उत्तर सिस्टीम फर्मवेअर संचयित करण्यासाठी रॉमचा वापर केला जातो, तर रॅम सक्रिय प्रक्रियांसाठी तात्पुरता डेटा संग्रहित करते. भारतातील लाभांश वितरण कर DDT संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1. DDT हा कंपनीच्या भागधारकांना दिलेल्या लाभांशावरील कर होता. 2. 2025-26च्या अर्थसंकल्पात कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दिलेला DDT काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. 3. लाभांशावरील दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि भारतीय इक्विटी मार्केट अधिक आकर्षक बनवण्यासाठी DDT काढण्यात आला. उत्तर फक्त 1 आणि 3. जानेवारी 2025 मध्ये
डेअर स्क्वेअर मोटारसायकल मोहिमेला झेंडा दाखविल्याबद्दल पुढील विधाने विचारात घ्या. 1. INS रणविजयच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त ईस्टर्न नेव्हल कमांडने ही मोहीम सुरू केली होती. 2. या रॅलीचा उद्देश तरुणांमध्ये मानसिक आरोग्य जागरूकता, रस्ता सुरक्षा आणि सागरी वारसा यांना प्रोत्साहन देणे हा आहे. 3. हे भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने आयोजित केले गेले आणि भारताच्या ईशान्य राज्यांचा समावेश करण्यात आला. 4. रॅलीचा समारोप अयोध्येतील डोगरा रेजिमेंटल सेंटर येथे झाला, ज्याने डोगरा रेजिमेंटशी असलेल्या नौदलाच्या संलग्नतेवर प्रकाश टाकला. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? उत्तर फक्त 1, 2 आणि 4. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. या सर्व प्रश्नांची PDF टेलिग्राम चॅनलला शेअर केली जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.